जय श्री राम। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भाविक श्रोते, सत्संगधारा मित्र मंडळ दुबई आणि भागवत विद्यापीठ पुणे यांच्या विद्यमाने या ठिकाणी भागवत कथेचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे. या सत्संगधारा कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. रामकथा आहे, भागवत आहे, दिव्य भागवत आहे आणि योगायोगानं हनुमान जयंतीच्या दिवशीच रामकथेला प्रारंभ झाला. आज भागवत कथेला प्रारंभ होत आहे. ज्या दिवशी रामकथेला प्रारंभ झाला त्याच दिवशी या ठिकाणी असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराचं, हिंदू मंदिराचं विटाचा पायाभरणी समारंभ म्हणा किंवा वीट बांधकामाचा शुभारंभ होणार होता आणि योगायोगानं तिथे हातभार लावण्याचा, तिथल्या बांधकामास आपल्या हातून वीट लागून तिथल्या त्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मी मोठं याबाबत मला नशिबान समजतो. ही सगळी माझ्या गुरुची कृपा आहे, माझ्या रामरायाची कृपा, माझ्या कृष्ण परमात्म्याची कृपा आहे, माझ्या जगदंब मातेची कृपा आहे, माझ्या वाडवडिलांची कृपा आहे, माझ्या कुळाची पुण्याई आहे. आणि त्यामुळं इथं ह्या बांधकामामध्ये जे पायाभरणी झालेली होती, पायाभरणीनंतर वीट बांधकामाचा शुभारंभ हनुमान जयंतीला होता आणि त्या दिवशी येऊन आपल्या हातून ते कार्य झालं. आम्हा उभयता दोघांच्या हातून. त्याबद्दल मी त्या कृष्ण परमात्म्याचे शतशः ऋणी आहे. आपण या ठिकाणी या भागवत कथेचा श्रवणाचा जरूर आता लाभ घ्यावा. मंगलाचरणाने आपण कथेला प्रारंभ करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. झरिचरी मणिधेनु आठवी वत्स नित्य, जननी गदी कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदियन कळे अज्ञान मेले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ.
आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत हा भागवताचा मूळ गाभा आहे. हे मूळ भागवत आहे आणि म्हणून भागवतकारांनी पहिल्या दिवशी हे 4 श्लोक घ्यावे. आपण त्या गोपालकृष्णाला नमस्कार करून या चतुश्लोकी भागवताला प्रारंभ करूया. अहम एवासमेवाग्रे नान्यद यत सदसत्परम पश्चादहम यदेतश्च एव शिष्येत सोऽस्म्यहम् हृदयर्थम एत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाविक श्रोते हो, पहिल्या दिवसाच्या या कथाभागाला आपण प्रारंभ करूया. साधारणतः आपली एक प्रथा आहे आपल्या गुरूंची की सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नमः या श्लोकापासून आमचे गुरुवर्य या भागवताला प्रारंभ करत आणि त्या श्लोकापासून आपण प्रारंभ करणार आहोत. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सरळ जर अर्थ पाहिला, सच्चिदानंद रूप असलेल्या विश्वाच्या उत्पत्तीच्या हेतून या भूतलावर प्राप्त झालेल्या प्रकट झालेल्या तिन्ही प्रकारच्या तापातून आम्हाला मुक्त करणाऱ्या कृष्णाला आम्ही नमस्कार करतो. कृष्ण भगवंताला नमस्कार केले. पण या श्लोकाचा जर तत्वार्थ पाहिला, गूढ अर्थ पाहिला, तर फार या श्लोकाच्या मागे तत्व आहे. संपूर्ण भगवंताचं स्वरूप आहे. भगवंताचं या भूतलावरती जन्म घेण्याचा हेतू आहे. भगवंताचं या भूतलावरती काय कार्य आहे, एवढा मोठा गहन अर्थ या श्लोकामध्ये आहे. आणि अशा कृष्णाला आम्ही नमस्कार करतो. मग पहिला जर सांगितलं त्याचं स्वरूप सांगितलं आहे. सच्चित आनंद रूप हे स्वरूप आहे. कसं स्वरूप आहे? सच्चित आनंद. हे 3 शब्द आहेत. पण या सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य आणि आनंद म्हणजे परमानंद देणारा, शाश्वत आनंद देणारा. म्हणजे भगवंत हा सच्चित आनंद आहे. म्हणजे तो सत्य आहे, चैतन्ययुक्त आहे आणि तो आम्हाला शाश्वत आनंद देणारा आहे, परमानंद देणारा आहे. हे त्याचं स्वरूप झालं. भूतलावरती भगवंत प्रकट होण्याचं कारण विश्व उत्पत्त्यादि हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीच्या हेतूने तो या भूतलावर जन्म घेतो. भूतलावर जन्म घेऊन नाना प्रकारच्या लीला करतो, नाना प्रकारच्या क्रीडा करतो. आणि या क्रीडा करत असताना सद्भक्ताचे तापत्रयी विनाश आहे, 3 प्रकारच्या तापातून भक्ताला मुक्त करतो. अशा कृष्ण परमात्माला आम्ही नमन करतो, असं व्यास महाराज म्हणतात. तर महत्त्वाचा मुद्दा आहे सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य. आता सत म्हणजे सत्य. हे सत्य हे त्रिकालाबाधित सत्य आहे, याला सत म्हटलेलं आहे. म्हणजे सत्य हे
असत्यच्या विरुद्ध शब्द आहे सत्य. जे सत्य कधी नष्ट होत नाही आणि म्हणून त्याला त्रिकाला बाधित, नित्य, सदैव टिकणारं असं म्हणजे सत्य. याचा अर्थ असा आहे की कृष्ण परमात्मा जो या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करतो, तो कृष्ण परमात्मा या भूतलावरती सत्य स्वरूपात आहे, जो कधी नष्ट होत नाही. आणि म्हणून त्याला सच्चिदानंद म्हटलेलं आहे. तो त्रिकालाबाधित सत्य आहे. तो पूर्वी होता, आज आहे आणि पुढे राहणार आहे. आजही तो परमात्मा आहे. प्रलयानंतर तोच असतो. बाकी सार नष्ट झालेलं असतं, म्हणून त्याला सच्चिदानंद म्हटलेले, सत म्हटलेलं आहे. सत म्हणजे जे असत नाही, चित म्हणजे जे जड नाही, आणि आनंद म्हणजे जे दुःखदायक नाही. असा नेहमी या भूतलावर कार्यरत असणारा परमात्मा, जो जड नाही, जो दुःख देत नाही, अशा परमात्माला आम्ही नमस्कार करतो. चित्त म्हणजे चैतन्य. चैतन्य परमेश्वराचं स्वरूप आहे, ज्याच्यामध्ये जडत्व नाही. तो नित्य आहे आणि त्याचं स्वरूप आनंदरूप आहे. ज्याचं स्वरूपच आनंद आहे, जो त्रिविध तापातून तुम्ही आम्हाला मुक्त करून परमानंदाची प्राप्ती करून देणार आहे. ज्याचं स्वरूप आनंद आहे, त्या कृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहताना एक गोष्ट लक्षात येते की जो कृष्ण परमात्मा गोपींच्या बरोबर रासक्रीडा करताना जे त्याचा आनंद आहे, तोच आनंद या कृष्ण परमात्माचा संपूर्ण द्वारका बुडताना तोच आनंद होता. कारण आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून असा सच्चिदानंद स्वरूप असणारा हा परमात्मा परमेश्वर आहे, जो सृष्टीच्या आधी आहे, आजही आहे आणि नंतरही राहणार आहे. ज्याला आधी नाही, मध्य नाही, अंत नाही, तो त्रिकालाबाधित सत्य आहे. आता गंमत अशी बघा की हा परमात्मा परमेश्वर त्रिकालाबाधित सत्य आहे आणि तो ज्या सृष्टीची उत्पत्ती करतो, परंतु केवळ परमात्मा सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. म्हणून शास्त्र सांगते ब्रह्मसत्य जगत मिथ्या. हे जगत निर्माण करण्यालाही कारणीभूत परमात्माची, त्याचीच माया आहे. प्रकृती आणि पुरुष मिळून ह्या सृष्टीची उत्पत्ती करतात. या जगताच्या उत्पत्तीच्या मागे माया हे फार मोठं कारण आहे. आणि मायेमुळं आम्हाला जगत सत्य वाटतं, परंतु जगत सत्य नाही, फक्त परमात्मा सत्य आहे. कारण जगत मिथ्या आहे. शास्त्र सांगते ब्रह्मसत्य जगत मिथ्या. असा हा परमात्मा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि जो तुम्हा आम्हाला त्रिविध तापातून तो मुक्त करतो. प्रत्येक मनुष्याला 3 प्रकारचे ताप आहेत: आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. आध्यात्मिक ताप म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण, मृत्यू, मरण, ज्याला जरायला वार्धक्य पण म्हणतात. जन्म, मृत्यू, शारीरिक पीडा, आजार, ज्वर, हे सगळे आध्यात्मिक पाप आहेत. तापत्रय हे 3 प्रकारचे ताप, हा आध्यात्मिक ताप आहे. आधिभौतिक म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे होणारा ताप, त्याला आधिभौतिक ताप म्हणतात. मग ज्याच्यामध्ये भूकंप येईल, ज्वालामुखी येईल, दुष्काळ येईल, कोरडा दुष्काळ म्हणा, ओला दुष्काळ म्हणा, वगैरे वगैरे, हे सगळे आधिभौतिक तापाचे कारण आहेत किंवा हे ताप आहेत, आधिभौतिक ताप. आता आधिदैविक ताप म्हणजे दैव म्हणजे प्रारब्ध, जे तुमच्या मागच्या केलेल्या कर्मामुळं तुम्हाला भोगावं लागतात, ते सगळे आधिदैविक ताप असतात. म्हणा तो आचिरे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले, याला आधिदैविक ताप म्हणते.
या अधिदैविक तापामध्ये मानसिक पिढा येतील, पिशाची बाधा येईल, पितृदोष होईल. आणि या विविध तापातून मुक्त करणारा हा परमानंद परमात्मा कृष्ण परमात्मा आहे. अशा कृष्ण परमात्म्याला आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारचा हा पहिला श्लोकाचा अर्थ आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्ण परमात्म्याच्या चरित्रानंतर श्रीमद भागवताचे रचयिता असणारे श्री व्यास, वेदव्यास. ते वेदव्यास महाज्ञानी होते. त्यांचं नावच वेदव्यास. आणि म्हणून अशा वेदव्यासाचं चरित्र भागवतकारांना ज्ञात असणं आवश्यक आहे. म्हणून वेदव्यासाचे चरित्र आपण थोडक्यात चिंतन करणार. द्वापार युगामध्ये महर्षी पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या ठिकाणी भगवान व्यासाने जन्म घेतला आहे. व्यासांनी अवतार घेतला आहे. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. त्या 24व्या अवतारामध्ये व्यासांचा 17वा अवतार सांगितलेला आहे. ज्यांनी 4 वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. आपल्या शिष्यांच्या हातून या 4 वेदांचं सुसूत्रीकरण केलं त्यांनी. त्याचं लिखाण केलं, त्याची रचना केली. आणि म्हणून या व्यासांना आपण वेदव्यास म्हणतो. बद्रिकाश्रमामध्ये बोरीचं वन होतं. ज्या बोरीच्या वनात त्यांनी तपश्चर्या केल्यामुळे त्यांना बादरायण देखील म्हणतात. आणि यमुना नदीचं एक द्वीप होतं, कृष्णद्वीप. ज्या द्वीपावरती सत्यवती पराशर यांच्यापासून व्यासांचा जन्म झाला म्हणून त्या व्यासांना कृष्णद्वयंपायन देखील म्हणतात. कृष्णद्वीप होतं ते, त्या द्वीपावर. अशा या व्यासांना नमस्ते भगवान व्यास, वेदशास्त्र कोविद, ब्रह्मा विष्णू महेशानाम मूर्ते सत्यवती सुत. अशा या व्यासांना आपण नमस्कार करूया. फार सुंदर कथा आहे व्यासांच्या जन्माची. देवी भागवतामध्ये ही कथा सविस्तर आलेली आहे. पराशर ऋषीसारखा मुनी सत्यवतीच्या मोहामध्ये फसतो. तर याचं उत्तर देखील फार छान दिलेलं आहे. मीमांसा पण केलेली आहे की काय घडतं. तर भगवतीची इच्छा असते की जगाला संपूर्ण लोपलेलं ज्ञान कळावं. लोपले ज्ञान जगी हित नेनंती कोण. लोपलेलं ज्ञान जगापर्यंत पोहोचण्यासाठी विष्णू परमात्मानं 17वा अवतार घ्यावा. तो अवतार वेदव्यासासारखा विद्वान असावा, ज्ञानी असावा. आणि म्हणून त्या आदिमायादी शक्तीने ही क्लुप्ती केली, हे नियोजन केलं. आणि त्या नियोजनामधून सत्यवती आणि पराशर ऋषीच्या समागमातून व्यासांचा जन्म झाला. अनेकदाची चित्र पाहिल्यानंतर शंका मनामध्ये येतात, शंका कुशंका. परंतु देवी भागवतानं त्या सगळ्या शंकाचं निरसन केले. देवी भागवतानं स्पष्ट सांगितलेलं आहे की पराशर ऋषीसारखा महाज्ञानी तत्ववेता, ज्याला संपूर्ण अंतर्ज्ञान आहे, ज्याला अंतर्ज्ञानानं सगळं काही कळतं, ज्या मुनीच्या अवतीभोवती स्वर्गातल्या हजारो अप्सरा असताना या काळ्याकुट असलेल्या सत्यवतीच्या मोहात त्यांनी का फसावं, हा प्रश्न सत्यवती विचारते वेदव्यासांना. तर व्यास सांगतात की माझ्या अवतीभोवती एवढ्या हजारो अप्सरा असताना मी कधीच माझ्यामध्ये अशी वासना निर्माण झाली नाही. पण तुला पाहता क्षणी माझ्या मनात वासना निर्माण झाली. याचा अर्थ याच्या मागे काहीतरी अघटित घडणार आहे आणि काहीतरी भगवंताचं कारण आहे. म्हणून माझ्या मनात तुझ्याबद्दल अशी वासना निर्माण व्हावी, कामवासना. आणि मग त्यांच्या समागमातून हे व्यासांचं जन्म झाला. तर असे हे वेदव्यास महाज्ञानी. कारण 17वा अवतार यासाठी झाला की या जगतामध्ये असलेलं जे काही लोपलेलं तत्त्वज्ञान, काय तो तत्त्वज्ञान जो हे ब्रह्मदेवाच्या मुखातून उत्पन्न झाले, विष्णू परमात्माच्या मुखातून उत्पन्न झाले, देवतेच्या मुखातून उत्पन्न झाले. हे जे वेद आहे हे अपौरुषीय होते, लिहिलेले नव्हते.
आता पुढे काही ऋषीमुनीने त्याला त्या ताडपत्रावर लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही टिकणार होते का? पण पुढे वेदव्यासांनीच त्याला मुखोद्गत असणारे वेद त्या ताडपत्रावरती लिहिण्याचं जे काही कार्य केलं ते वेदव्यासाच्या जन्मानंतर झाले. 4 वेद, नंतर पुढे मग 6 शास्त्र, हे सगळे पुराणं हे सगळे वेदव्यासांनी पुराण आणि उपपुराण लिहिले. ब्रह्मसूत्राची रचना केली. याचा हेतू हाच होता की जगताला हे संपूर्ण ज्ञान जगतापुढे यावं, म्हणून पुराणाच्या रूपात, उपपुराणाच्या रूपात, रूपक कथाच्या रूपात हे सगळं तत्त्वज्ञान जगतासमोर मांडण्यासाठी व्यासाचा जन्म झाला. आणि म्हणून आमच्या पण हे लोपलेलं ज्ञान प्रकट झाले. आज तुम्हाला रामकथा माहिती आहे, भागवत माहिती आहे, देवी भागवत माहिती आहे. हे सगळं लोपलेलं ज्ञान जे पूर्वीचं ज्ञान होतं त्या काळात घडलेल्या कथा आहेत, 1000 वर्षापूर्वीच्या. आणि त्या प्रत्येक कथेमागे तत्त्वज्ञान आहे, रूपक आहे, वेदांताचं सार आहे. हे सामान्य माणसाला आम्हाला हे वेदांताचं सार कळावं म्हणून अत्यंत सोप्या भाषेत रूपकामध्ये या व्यासांनी हे सगळे ग्रंथ लिहिले. आणि म्हणून व्यासांचा या ठिकाणी भूतलावरती जन्म झाला. म्हणून व्यासाची आवश्यकता होती. अशा या व्यासांनी 18 पुराण दिली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4ही वेदांचे सुटसुटीत भाग तयार केले. पुराणं उपपुराण लिहून जगाला अनमोल असं मार्गदर्शन केलं. आता हे सगळे पुराणं लिहिल्यानंतर या गंमत अशी, ब्रह्मदेवानी भगवंताला, विष्णूला, परमात्माला 4 श्लोक सांगितले होते. कशामुळं? की ब्रह्मदेवा, तू माझी उत्पत्ती करणार आहेस, आपल्या सृष्टीची उत्पत्ती करणार आहेस. आणि सृष्टीची उत्पत्ती करताना ब्रह्मदेवा तुला अहंकार निर्माण होऊ नये. तुझं कार्य काय, तुला निर्माण करणार कोण आणि मी कोण, मी तुला माझं स्वरूप सांगतो आणि तुझं कार्य तुला समजावून सांगतो. आणि म्हणून विष्णूनं स्वतःचं स्वरूप जे सांगितलं तेच श्रीमद भागवत आहे. हे 4 श्लोकात सांगितलं, जे आपण सुरुवातीला 4 श्लोक घेतले. या 4 श्लोकाचा विस्तार व्यासांनी करून त्याचे 12 स्कंदन, 18,000 श्लोक तयार केले आणि 335 अध्याय. आता या सगळ्या तत्त्वज्ञानाला भक्ती, ज्ञान, वैराग्य याच्या सहाय्याने सगळं तत्त्वज्ञान त्यांनी या श्रीमद भागवतातून समाजाला समजावून सांगितलेलं आहे. म्हणून भागवत म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्याचा त्रिवेणी संगम. भागवत हे भक्तीचं शास्त्र आहे. अशा प्रकारे व्यासमुनींनी हे श्रीमद भागवत लिहून त्याची रचना करून हे भागवत तुमच्या आमच्या सर्व समाजाच्या पुढे ठेवलं. असं हे 4 श्लोकाचं भागवत इथे सांगून त्या 4 श्लोकाच्या भागवतावरती संपूर्ण कथाभाग भागवताचा तयार केला. तर असे हे व्यास महर्षी. आता असं हे भागवत लिहिल्यानंतर या भागवताचा हेतू होता नरदेहाचं सार्थक करणं. बरं, भागवताचे व्यास विचारांचे अधिकारी कोण आहेत? व्यास विचारांच्या अधिकारीमध्ये ज्याला एक भागवत कथा किंवा कृष्णतीर्थ समजून घ्यायचं असेल असे सर्व त्याचे अधिकारी आहेत. मग त्याला थोडं विवेक, वैराग्य याचं ज्ञान असावं. कारण विवेक म्हणजे जीवनाचं सार आहे. काय घ्यावं काय नाही घ्यावायचं त्याला ज्ञान असावं. त्याला भागवत शिकण्याची आवड असावी. ज्यांना भागवत शिकण्याची आवड आहे ते सगळेच या भागवत ग्रंथाचे अधिकारी आहेत. आणि म्हणून अशा रीतीनं सकळाशी आहे येथे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांना श्रीमद भागवत ऐकण्याचा अधिकार आहे. ते शिकावं, त्याप्रमाणे ते आचरणात यावं. आणि जे आचरणात आणतात तेच खरे भाग्यपुरुष ठरतात, लक्षात घ्या. आणि म्हणून भागवताच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर तुम्हाला एक गंमत सांगतो की यांनी 18 पुराण लिहिली व्यासांनी. पण 18 पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण आणि सर्व लोकांना आवडणारं पुराण श्रीमद भागवत आहे. आता श्रीमद भागवत एवढं श्रेष्ठ काय?
कारण हे पहा 18 पुराणामध्ये तुम्ही बघा की तुम्ही जर विचार केला तुमच्या आजूबाजू अवतीभोवती किंवा टी व्हीच्या चॅनलवर तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठं कुठंतरी श्रीमद भागवत कथा चालू आहे. आमच्या गल्लीत आजूबाजूला देखील भागवत कथेचे बोर्ड लागलेले दिसतात. पण कधी कुठं ब्रह्मांड पुराण किंवा ब्रह्मपुराण, मार्कंडेय पुराण, नारद पुराण या पुराणाचे बोर्ड जास्त पाहून किंवा कुठं तुरळीक होत असतील हे पुराण. पण जेवढे श्रीमद भागवताचे कथा होतात तेवढ्या अन्य पुराणाच्या कथा होत नाहीत. ज्या ठिकाणी विश्वनाथाचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, अशा ठिकाणी तुम्ही शिवपुराण ऐकायला मिळतं. अयोध्येमध्ये क्वचित कुठं कुठं रामकथा ऐकायला मिळते किंवा रामचरितमानस. जिथं माता जगदंबेचं स्थळ असेल तिथं देवी भागवत फार कमी, रामकथाही कमी, अन्य पुराणं कमी. पण अन्य पुराणाच्या मानानं रामकथा आणि देवी भागवत बरेच ठिकाणी श्रवण करायला मिळतं. तर हा धर्मग्रंथ एवढा श्रेष्ठ आणि लोकप्रिय का? त्याचं कारण असं आहे बघा की हा प्रवृत्ती मार्गाचा ग्रंथ आहे, संसारिकाचा ग्रंथ आहे, सामान्य माणसाला समजणारा, सामान्य माणसाला उत्तम रीतीनं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. कारण परमार्थाचे 2 प्रकार आहेत, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग म्हणजे संसारिकाचा, ग्रहस्थाश्रमी लोकांचा, कुटुंबवत्सल लोकांचा, आणि निवृत्ती मार्ग म्हणजे ज्ञानी लोकांचा, जे प्रारंभापासून ब्रह्मचर्याचं पालन करून शेवटी संन्यास घेऊनच हिमालयामध्ये जाऊनच भगवंताला प्राप्त करून घेतात, अनुष्ठान पद्धतीनं ब्रह्मसाक्षात्कार करून घेतात. अशा ज्ञानी यांचा एक मार्ग त्याला निवृत्ती मार्ग म्हणतात, आणि संसारिकाचा, कुटुंबवत्सल लोकांचा मार्ग त्याला प्रवृत्ती मार्ग म्हणतात. कुटुंबवत्सल लोकांनी कुटुंबात राहून त्याचा कुटुंबाचं सगळं कार्यभाग संपून आणि वानप्रस्थाश्रमाच्या वेळी का होईना या श्रीमद भागवताचं श्रवण करून त्याप्रमाणे आचरण केलं तरी 100% फायदा होतो. आणि म्हणून हे आम्हाला कुटुंबियांना सोपं आहे. कामधंदा करा, नोकरी करा, नोकरी झाल्यानंतर जेव्हा तुमच्या 58व्या वर्षी रिटायर होतात तेव्हाच कुठे सत्संगाला जा, तिथं भागवत शिका, भागवत ग्रंथाचं श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, आणि उरलेला वेळ अत्यंत आनंदात त्या श्रीमद भागवतामध्ये घालवा. म्हणून हा प्रवृत्ती मार्गाचा ग्रंथ असल्यामुळे त्यामुळे हा भागवत ग्रंथ लोकांना जास्त आवडतो. कारण भागवत सांगतं की संसार, ग्रहस्थाश्रम वाईट नाही, हे भागवताचं तत्व आहे. आणि ग्रहस्थाश्रमी लोकांना, कुटुंबवत्सल लोकांना जर त्याला कुटुंब सांभाळून, ग्रहस्थाश्रम सांभाळून जर त्याला परमार्थ करता येत असेल तर तो आनंदाने करणार. आणि म्हणून संसारिकाची जास्त लक्ष देते, सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांना आवडणारा हा श्रीमद भागवत आहे. बरं, वेदांताचं सार आहे. ब्रह्मसत्य जगत मिथ्या हे सांगणारं तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. भागवत सांगता हा परमात्मा, परमेश्वर सत्य आहे, पण हे दिसणारे जग मात्र मिथ्या आहे. हे जगत ज्या जगदीश्वरानं उत्पन्न केलं आहे ते जगत खरं नाही, तो जगदीश्वर खरा आहे. आणि म्हणून जो सत्य आहे, जे ब्रह्म आहे, जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, त्याची माणसांनी कास धरावी, त्याच्या प्राप्तीचे प्रयत्न करावे, त्याचं नामस्मरण चिंतन करावं, त्याची साधना करावी, त्याची उपासना करावी. कारण तो सत्य आहे ब्रह्म. पण तो मिथ्या जगत असल्यामुळे या मिथ्या जगताची आसक्ती ठेवू नये. आणि मिथ्या जगताबद्दलची अनासक्तीलाच वैराग्य म्हटलेले. ब्रह्मसत्य जगत मिथ्या, ब्रह्म खरं आहे आणि जगत मिथ्या आहे हे ज्याला कळतं त्याला ज्ञानी म्हटलेले. ज्ञान आणि वैराग्य आणि भक्ती. म्हणून भागवत ग्रंथ हा ज्ञान, भक्ती, वैराग्याचा त्रिवेणी संगम आहे. या भागवतामधल्या सगळ्या कथा ज्या आहेत, काही ज्ञानरूपात आहेत, काही भक्तिरूपात आहेत, काही वैराग्य रूपात आहेत.
येणारी जी कथा आहे त्या प्रत्येक कथेच्या मागे भागवतात जे वेदांतातलं तत्त्व आहे, वेदांताचं सार आहे. मग वेदांतातल्या कुठल्या तरी तत्त्वाच्या आधारे ती रूपकथा येते आणि ती तुम्हाला त्या कथेद्वारे त्या वेदांताचं तत्त्वज्ञान पटवून जाते. मग ते वेदांतातलं ज्ञानरूपी तत्त्वज्ञान असेल, वेदांतातलं भक्तिरूपी तत्त्वज्ञान असेल, वेदांतातले वैराग्याचं तत्त्वज्ञान असेल. आणि म्हणून याला त्रिवेणी संगम म्हटलेलं आहे. व्यासांना ज्ञात होतं, व्यासांना माहीत होतं की पुढे कलियुगामध्ये संस्कृत भाषेचे जाणकार जास्त राहणार नाही आणि तत्त्वज्ञानाची आवड कलियुगात कोणाला राहणार नाही. मग हे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत या कलियुगामध्ये या समाजाला सांगून हे तत्त्वज्ञान कथेच्या माध्यमातून, रूपकथेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावं आणि याकरताच व्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली. याला कारण असंच घडलेलं पुढे आपण पाहणार आहोत. 17 पुराण लिहिली तरी समाधान नाही. आणि मग नारद महर्षी सांगितलं, अहो तुम्ही हे 17 पुराण लिहिले, या सगळ्या पुराणामध्ये तत्त्वज्ञानाची जोपर्यंत सामान्य लोकांना याचं ज्ञान होणार नाही, आकलन होणार नाही, आवड निर्माण होणार नाही, सामान्य लोक भक्ती मार्गाला लागणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला समाधान लाभणार नाही. कारण तुमचा जन्म त्यासाठी झालेला आहे. लोपले ज्ञानजगी हित नेणं ते कोणी. लोपलेलं ज्ञान या सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. म्हणून हे सामान्य लोकांना ज्ञान कळण्यासाठी तुम्हाला अत्यंत रूपक रूपानं पुनर्लिखाण करावं लागेल आणि त्याच्यामध्ये महाविष्णूचं चरित्र लिहा. आता तुम्ही गंमत बघा, भागवताची रचना कशी आहे. 12 स्कंद आहेत. 12 स्कंदमध्ये केव्हा महाविष्णूचं चरित्र येतं? श्रीकृष्णाचं चरित्र केव्हा येतं? 10व्या स्कंदात. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध 2 भाग, त्याच्यामध्ये विष्णूचे चरित्र आहे. 11व्या स्कंदामध्ये परत कृष्ण परमात्माचंच आहे पण तत्त्वज्ञानाचे. 12व्या स्कंदामध्ये समारोप. म्हणजे खराच एकच 10वा स्कंद ज्याच्यामध्ये संपूर्ण महाविष्णूचं चरित्र आहे. मग आधी काय 9 स्कंद? 9 स्कंदापर्यंत या कृष्ण परमात्माच्या जन्माची पार्श्वभूमी आहे, ज्याला आपण नवविधा भक्ती म्हणू. या नवविधा भक्तीच्या ज्ञानातूनच मग 10वा भगवंत जन्माला येतो. आणि म्हणून 9 स्कंदाची पूर्ण पार्श्वभूमी आहे. मग या 9 स्कंदामध्ये संपूर्ण तुम्हाला ज्ञान, भक्ती, वैराग्याच्या विविध कथा आणि वेदांताचे विविध तत्त्वज्ञान सांगून त्या तत्त्वज्ञानाच्या आधारे या सगळ्या कथा सांगत 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 तुम्हाला राम अवतारपर्यंत सगळे चरित्र सांगितलेले आहे. आणि राम अवतारानंतर मग कृष्ण अवतार. अशा प्रकारची सुंदर गुंफण या भागवतातून केली. हा सगळा अभ्यास करताना आम्हाला जे ज्ञान मिळतं ते ज्ञान 3 प्रकारचं मिळतं. कारण हा ज्ञानभक्ती वैराग्याचं त्रिवेणी संगम आहे. भक्तीचं शास्त्र आहे. भक्तीबरोबर आम्हाला इथं ज्ञानही मिळतं आणि हे ज्ञान आम्हाला 3 प्रकारचं मिळतं. पहिलं ज्ञान जे मिळतं तर भागवत तुम्हाला स्वस्वरूपाचं ज्ञान देतं की तुम्ही कोण आहात, या भूतलावर तुमचा जन्म का झाला, कशाकरता तुमचा जन्म झाला, तुम्ही काय करणार आहात आणि काय करत आहात, क्या करे और क्या न करे. मनुष्याने नरदेव प्राप्त झाल्यानंतर काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याचं सगळं तत्त्वज्ञान भागवतातून कळतं. स्वस्वरूपाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या भागवत सांगतो तुम्ही कोण. साधारणतः आम्ही स्वतःला देही मानतो. आम्हाला जर तुम्ही कोण प्रश्न विचारले तर कोणाला आम्ही सांगू की आम्ही अमुक XYZ आहोत. पण तुम्ही ते देह तुम्ही नाही. तुम्ही भागवत सांगतो तुम्ही देह नाही, तुम्ही या देहामध्ये असलेला ईश्वराचा अंश आहोत, आत्मा आहात. आणि म्हणून तुम्हाला मृत्यू नाहीच. पुनरपि जननम पुनरपि मरण तुम्हाला नाही. या देहाला आहे. तुम्ही तर आत्मा आहात. हे स्वस्वरूपाचं ज्ञान भागवत देतं. तुम्ही आत्मा आहात. दुसरं ज्ञान तुमच्या भोवती असलेलं जगत कसं हे सांगतो. तुम्ही ईश्वराचा अंश आहात, तुम्ही आत्मा आहात
आणि तुमच्या भोवती असलेलं जगत हे मिथ्या आहे, हे मायेचं स्वरूप आहे, हे मायावी आहे आणि हे खरं नाही, हे टिकणारं नाही. पण मायेमुळे हे आम्हाला खरं वाटतं, खरं भासतं. आणि फक्त टिकणारा एकच आहे, तो म्हणजे परमात्मा परमेश्वर. याला ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि म्हणून या न टिकणाऱ्या जगत जे मायेनं भरलेलं जगत जे आहे तुमच्यासमोर, या जगताची आसक्ती सोडा आणि परमेश्वराची आसक्ती जोडा. कारण तो सत्य, स्वस्वरूपाचं ज्ञान, जगताचं ज्ञान, ब्रह्मज्ञान, तिन्ही प्रकारचं ज्ञान श्रीमद भागवत देतो. आणि भागवत हेच सांगतो की या नरदेहाचं सार्थक करून घ्या. माऊलीने फार सुंदर म्हटलेलं ज्ञानेश्वरीमध्ये, पाहे पा शरीराची या गावा, जया लागे आले पांडवा, तयाचा कार्यार्थ आगवा सांडोनिया. अरे पांडवा, नरदेहरूपी गावाला येऊन यांना नरदेह प्राप्त झाला आहे. पण नरदेह कशासाठी प्राप्त झाला, काय करायला पाहिजे याचं ज्ञान नसल्यामुळे हा नरदेह ते फुकट घालवायचे. ज्या कार्यासाठी तुम्हाला परमेश्वरानं नरदेह दिला आहे ते सोडलं भलतं सलतं करत बसलो तुम्ही. टी व्ही काय पाहता, पत्ते काय करता, चकाट्या का मारता, एकमेकाचा द्वेष काय करता. अरे उरलेलं आयुष्य रिटायरमेंट नंतरचं याच्यासाठी दिलं नाही भगवंतानी. आता या उरलेल्या आयुष्यामध्ये तुम्ही हरिहरी करावं, नामस्मरण करावं, सत्संग करावं, चांगलं आचरण करावं आणि या नरदेहाचं सार्थक करून घ्यावं. त्याकरता तुम्हाला नरदेह मिळालेला. पण आश्चर्य, लोक म्हणतात आम्हाला वेळच जात नाही. अरे वेळ हातात स्मरणी घ्या, जपमाळ घ्या, गुरुमंत्र घ्या, गुरुला जवळ करा, गुरुचा मंत्र घेऊन जप करा, पोथ्या पुराणं वाचा, स्वाध्यायी बना, स्वतः अध्ययन करा, अभ्यास करा, हिंदू धर्मग्रंथाचं चिंतन करा आणि नरदेहाचं सार्थक करा. असा नरदेहाचं सार्थक करण्यासाठी हा तो आम्हाला नरदेह दिला आहे. आमचं हितच आम्हाला कळत नाही. तुकाराम महाराजांनी फार छान सांगितले, आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या हिताला जे जागरूक आहेत त्यांची माता पिता धन्य. आपलं हित आपल्याला कळायला पाहिजे, आपलं परमार्थिक हित कळायला पाहिजे की आम्ही भूतलावर कशासाठी परमेश्वराने आम्हाला जन्म दिला, आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही काय करतो याचं ज्ञान आम्हाला पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीता भागवताचं श्रवण करतात, अखंड विठोबाचं नामस्मरण करतात, त्यांना खरं हित कळलेलं आहे. असं हित तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. आयुष्यभर आम्ही नोकरी करण्यामध्ये पूर्ण जन्म घालवला. खरं तर बालपणापासूनच परमार्थ कळायला पाहिजे, पण नाही कळायला. पण आता उरलेलं आयुष्य तरी तुम्ही गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गीता भागवताचा अभ्यास करा, धर्मग्रंथाचा अभ्यास करा, रामकथेचा अभ्यास करा, देवी भागवताचा अभ्यास करा आणि नामस्मरण करा, मुक्त व्हा. म्हणून भागवत हा नरदेहाचं सार्थक करणारा, नरदेहाचं सार्थक सांगणारा ग्रंथ आहे. की या सत्संगानं माणसाची उन्नती होती, प्रगती होती. कारण 3 गोष्टी फार दुर्मिळ आहेत: नरदेह, सत्संग आणि मोक्ष. भागवत सांग. आणि म्हणून या तिन्ही गोष्टीचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्ही नरदेहाचं सार्थक करून घ्यायला पाहिजे. एक लक्षात ठेवा, एकदा का हा नरदेह मिळाला आणि मिळालेला नरदेह जर परत गेला तर परत मिळत नाही. शास्त्र सांगतं की हा नरदेह एकदाच मिळतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. अहो, वित्त परत मिळेल, मित्र परत मिळतील, भार्या परत मिळेल, पण एकदा का नरदेह जो मिळाला तो जर परत गेला तर तो परत मिळत नाही. आणि हा नरदेह तुम्हाला सहजासहजी प्राप्त झालेला नाही.
एकतर व्यासांनी शंकराचार्यांनी सांगितले की वेदांत सांगतो की 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. पहिलं नरदेह मिळत नाही आणि तो आम्हाला मिळाला योगायोगाने. नरदेहाला आलेल्या प्राण्याला बुद्धी दिली, बाकी प्राण्याला बुद्धी नाही आहे, म्हणून तुम्हाला परमार्थ करता येतो. नरदेह मिळत नाही, सत्संगाचा लाभ होत नाही. योगायोगाने तुम्ही भागवत कथा श्रवण करता म्हणजे तुम्हाला सत्संगाची आवड आहे, म्हणजे सत्संगाचा लाभ होतो आणि मोक्ष पण मिळणार आहे. म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी त्या प्रकारे श्रीमद भागवत, रामकथा, देवी भागवत अशा ग्रंथांचं अध्ययन करून गुरु करावं लागते आणि गुरुकृपेनं उपासना साधना करून तुम्हाला मोक्ष मिळतो. तर नरदेहाचं सार्थक कसं होईल हे सांगणारा हा ग्रंथ आहे आणि तत्वज्ञान आम्हाला या ग्रंथातून कळालं पाहिजे. म्हणून 84 लाख योनीतून फिरून 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 पाप पुण्य बरोबर झाल्यानंतर नरदेह प्राप्त होतो. बरं, शास्त्र सांगतंय 84 लाख योनी म्हणजे एकेका योनीमध्ये कोटी कोटी जन्म जातात माणसाचे. याचा अर्थ आम्ही या भूतलावरती किती काळापासून फिरायलो होतो शास्त्राच्या प्रमाणे जर आम्ही विचार केला तर. याचा अर्थ या 84 लाख योनीतून आम्ही आलो म्हणजे आम्हाला हे सगळे जन्म झाले. चाहे तुम्हाला जर न आवडणारे कावळ्याचा जन्म, डुकराचा जन्म, कुत्र्याचा जन्म, या सगळ्या जन्मातून आम्ही सगळे तावून सुलाखून निघून आलेलो आहोत. पण त्याचं ज्ञान नसतं माणसाला की मला मागचा जन्म कुठला होता. नरदेह तुम्हाला प्राप्त झाला याचा अर्थ काय झाला की त्या जन्मामध्ये तुमच्या पाप पुण्याची लेवल बरोबर झाली, पारडं बरोबर झालं की याला नरदेह. पण आता जर पाप इतक्या कष्टानं हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर आज जर पाप पुण्याचं पारडं बुद्धिजीवी तुम्ही असून, तुम्हाला ज्ञान असून, तुम्ही जर समजा ह्या नरदेहाचं सार्थक करून घेणार नाहीत, सत्संग करणार नाहीत, नामस्मरण करणार नाहीत, उपासना चिंतन करणार नाहीत आणि पशुतुल्य आचरण कराल, खा प्या मजा करा, याच्यामध्ये आयुष्य घाला, तर पुढचा जन्म तुम्हाला पशुशिवाय मिळत नाही, 4 पायाचाच मिळतो. भगवंत विचार करतो, अरे अरे हरिजन्मासाठी, हरिकीर्तनासाठी, हरिकथेसाठी, नामस्मरणासाठी, चिंतनासाठी, टाळी वाजवण्यासाठी मी याला 2 हात दिले. पण हा नामस्मरण करायला, चिंतन करायला, माझं नाव घ्यायला लाजतो, भीतो, याला 2 हात देऊन चूक केली. याला पुढच्या जन्मात याला 2 पायच जास्त देऊ, म्हणजे 2 हाताऐवजी 2 पाय मिळतात. पहिले 2, हे 2, 4 पाय, मग 4 पायाचा पशु होतो. त्यामुळे भगवंतानं दिलेला देह हा सार्थकी लावावा हे श्रीमद भागवताचं तत्व आहे. आणि म्हणून नरदेहाचं हित कसे ते हे आम्हाला कळायला पाहिजे. नरदेह आम्हाला मिळालेलं फार मोठं घबाड आहे, मुक्तीचं साधन आहे. हा नरदेह स्वर्गीचे अमर देखील इच्छा करतात मिळावे म्हणून. तुकाराम महाराजाचा अभंग आहे, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. 1 नाही 2 अभंग येतो. दुसरं एक प्रमाण त्यांचं, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो. अरे बाबांनो, हा मृत्यूलोकातला देह देव इच्छा करतात, पण नशिबान आम्ही आहोत की आम्हाला हा देह मिळाला आणि विठ्ठलाचे दास झालो. जे विठ्ठलाचे दास झाले त्यांनाच तुकाराम महाराज धन्यता देतात. म्हणून तुम्हाला विठ्ठल म्हणजेच कृष्ण, विठ्ठल म्हणजे पांडुरंग. मग अशा विठ्ठलाचा, कृष्णाचा दास होण्यासाठी तुम्हाला नरदेह मिळाला आहे. आणि म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, असं आपलं हित आम्हाला कळायला पाहिजे. आपुलिया हिता जो आशे जागाता, धन्य माता पिता पायाचे. नामस्मरणामध्ये, सत्संगामध्ये आमचं खरं हित आहे आणि त्याकरता आम्हाला जन्म मिळाला. कारण एकदा का हा जन्म गेला आणि हा जन्म गेल्यानंतर आम्हाला परत नरदेह प्राप्त होणार नाही. एकदा त्या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यात गेलं, 4 पायाचा पशु झाला की त्याला बुद्धी नसते, बुद्धी नसल्यामुळे तो काही नामस्मरण सत्संग चिंतन करणार नाही आणि मग तो 84 लाख योनीमध्ये सारखा फिरत फिरत राहणार. आणि जेव्हा एखादं तुमचं पापपुण्य बरोबर झालं, परत नरदेह तेव्हा मिळेल. म्हणजे किती काळ जाईल त्याचा.
आणि एकदा नरदेव मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा मिळत नसतो. एक म्हणजे हरिकीर्तनामध्ये कीर्तनकार फार छान एक विनोद सांगतात, आपलं दृष्टांत देतात. ते म्हणतात नरदेव परत मिळत नाही, एक क्षणाचा मिळत नाही, एक मिनिटासाठी मिळत नाही, सही करण्यापुरता मिळत नाही. म्हणून एका हरिकीर्तनामध्ये एका कीर्तनकारानं सांगितलं, मला दृष्टांत अजून आठवतो, की दोन भावाच्या बटवारा वाटण्या चालल्या होत्या. दोन भाऊ होते, मोठा आणि लहान. वडील थकलेले होते, खूप श्रीमंत होते, पंच आलेले होते, वकील आलेले होते. आणि वकिलासमोर पंचासमोर ते सगळं मृत्यूपत्र लिहिलं गेलं आणि आता त्याच्यावरती त्यांची सही घ्यायची ठरलं. सही घेण्यासाठी पेन पुढे केला. म्हणले, बाबा तुमचं नाव लिहा, सखा राम. बाबाने पेन हातात घेतला, गलीत गात झाले ते, श्वासोश्वास रोखला होता, घरघर होऊ लागली, प्राण जाण्यासाठी यमदूत आले होते. त्या बाबांनी सखा लिहिलं की संपलं, फट प्राण गेला, राम राहिले यायचं. आता वरती शपथपत्रामध्ये मी सखा राम असं नाव होतं. सखा राम प्रतिज्ञापत्र असल्यामुळे खाली सखा सही चालत नाही, रामच पाहिजे, सखा राम. आता काय करा, वकील म्हणले नाही जमत ते मृत्यूपत्र, संपलं, तुमचा बटवारा आता तुम्ही कसा करायचं करून घ्या. लहान मुलगा तयार नाही. यमराजाला विनवणी केली. यमाने सांगितलं, पृथ्वी तुल्य दिल्या धरा सुवर्ण, तरी न मिळे एक क्षण मनुष्य देव. अरे पृथ्वी तुल्य धरा सुवर्ण दिला तरी राम लिहिण्यापुरतं आयुष्य मिळत नाही रे. ते गंमत आहे का नरदेव म्हणजे. आणि लक्षात ठेवा, असा हा नरदेव आम्हाला प्राप्त झाला आहे. आणि म्हणून या नरदेवाचं तुम्ही आम्ही सार्थक करून घ्या. नरदेहाला आलेल्या व्यक्तीला देखील एक तर मनुष्यत्व प्राप्त झालं, पण सत्संगाची आवडी निर्माण होणं आवश्यक. सत्संगानं काय, तर सत्संगानं तुमची उन्नती होती, प्रगती होती हो. आणि मुमुक्षत्व प्राप्त व्हायला पाहिजे. नरदेव मिळणं तर फार अवघड आहे, पण तो मिळाल्यानंतर तुम्ही सत्संग करावं, सत्संग करून तुम्हाला मुक्तीच्या मार्गानं तुम्ही जावं. आणि याकरता हे श्रीमद भागवताची ही रचना आहे. आणि हे कारण आहे की हा नरदेवाचं सार्थक करणारा ग्रंथ आहे, हा स्वस्वरूपाचं ज्ञान देणारा ग्रंथ आहे, हा जगताचं ज्ञान देणारा ग्रंथ आहे. भागवताचा अध्ययन अभ्यास केला की काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आपोआप ज्ञात होतात, ज्या आजपर्यंत तुम्हाला आम्हाला ज्ञात नाही. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कोण, हे बुद्धिजीवी माणसालाच कळणार. आणि हे श्रीमद भागवतच सांगतं की तुम्ही कोण आहात. भागवत सांगतं की तुम्ही ईश्वराचे अंश आहात. बघा तुम्ही, भागवत हे वेदांताचं सार आहे. चारही वेदांताचा अभ्यास केल्यानंतर त्यांचे महावाक्य काय, वेदांताचं महावाक्य हेच सांगतं की तू ब्रह्म आहेस बाबा, बस. पण नरदेहाला आलेल्या नास्तिकाला पटेल का नाही? आस्तिकाला पटत नाही. आस्तिकाला पटवून द्यावं लागतं प्रवचनातून, कीर्तनातून, की बाबा रे तू देह नाही, तू या देहामध्ये असणारा आत्मा आहेस. या देहानं आजपर्यंत 84 लाख योनीतून किती प्रकारचे जन्म घेतलेले आहेत वेगवेगळे. या सगळ्या योनीतून तू पार करून आला असताना तुझं पाप पुण्य बरोबर झालं, तुला नरदेव मिळाला आणि तू ईश्वराचा अंश आहे. आणि ईश्वराचा अंश असल्यामुळे तुला ही बुद्धी आहे. आणि म्हणून लक्षात ठेव की हा जीव जोपर्यंत त्या ईश्वराशी एकरूप होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. आणि मग अशाच जीवाला उपदेश करताना भागवत 2 गोष्टी सांगते, सदाचार आणि नामस्मरण. भागवताचं फार सुंदर म्हणजे तत्त्वज्ञान आहे सदाचाराचं. आचरण, चांगलं जर आचरण करून कर्मी करेल तो नरका नारायण बन जाय. तुम्हाला जर नारायण व्हायचं असेल, ईश्वर जर प्राप्त करून घ्यायचं, ईश्वराशी एकरूप व्हायचं असेल, तुमची करणी चांगली पाहिजे. म्हणून आचारसंहिता महत्त्वाची, उत्तम आचार पाहिजे माणसाचे. नामस्मरण तर पाहिजेच पाहिजे, पण नामस्मरणाबरोबर तुमचे कर्तव्य आचार चांगला पाहिजे. कारण तुम्ही चांगलं कर्म केलं तर पुढचा तुम्हाला चांगला जन्म प्राप्त होईल.
आज आम्ही दुःखी आहोत तर आमचं मागच्या जन्माचं काहीतरी पूर्वसंचित वाईट आहे, आम्ही कर्म वाईट केलं. आज आम्ही जर सुखी असतो तर आम्ही मागचं कर्म चांगलं केलं, मग पुढचं कर्मही चांगलं करावं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैशी ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग भागवत हा चांगलं कर्म करा म्हणून सांगणारा ग्रंथ आहे. आचरण आणि नामस्मरण या दोन गोष्टीवर भागवताचं खरी पूर्ण इमारत आहे. आणि मग या आचरणासाठी नामस्मरणासाठीच भागवत कथारूपानं हे सगळं तत्त्वज्ञान वेदांताचं तुमच्या आमच्यासमोर मांडून यातलं ज्ञान भक्ती वैराग्य काय हे सांगतं आणि भक्ती मार्गाला लावतं, कारण हा भक्तिशास्त्राचा ग्रंथ आहे. भागवताचा अभ्यास करून किंवा कथा श्रवण करून अनेक लोक भक्ती मार्गाला लागलेले. अत्यंत सोप्या तत्त्वज्ञानाचं कथारूपामध्ये रूपक रूपामध्ये या संपूर्ण भागवतामध्ये तुम्हाला विवेचन पाहायला मिळेल. आणि म्हणून स्वस्वरूपाचं ज्ञान होतं, जगताचं ज्ञान होतं, परब्रह्माचं ज्ञान होतं, ब्रह्माचं ज्ञान होतं. आणि हे सगळं ज्ञान होऊन मानवाला दोन प्रकारचा उपदेश भागवत करतं की तुझ्या नरदेहाचं सार्थ करून घ्यायचं असेल तर तू एक तर भगवंताचं नामस्मरण चिंतन कर आणि तुझं आचरण चांगलं ठेव. भागवत सांगतं कुणाच्या रस्त्यात जर तुम्हाला फुलं टाकायचं नसतील ना, टाकू नका. फुलं टाकू नका, ठीक आहे, नका टाकू फुलं, पण काटे तर टाकू नका. कुणाला जर तुम्हाला पोटभर अन्न खाऊ घाला असं इच्छा नसेल ना, पंचपक्वानाचं भोजन देऊ नका कोणाला, पण कोणाच्या तोंडचा घास काढू नका ना. हे तत्व भागवताच. कुणी एखाद्या ज्ञानी माणसाच्या पायावरती तुम्हाला डोकं ठेवायचं नसेल, ठेवू नका, पण त्या ज्ञानी माणसाची निंदा नालशी करू नका आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवू नका. हे शिकवण भागवताची. म्हणून भागवत काय सांगतं की माणसाचं आचरण अत्यंत चांगलं पाहिजे. वागा रीतीनं म्हणजे धर्मानं, नीतीनं, तत्वानं. वागा रीतीनं, पैसा कमवा नीतीनं आणि भगवंताला आळवा प्रीतीनं. पैसाही नीतीचाच पाहिजे. वेचुनी धन उत्तम व्यवहार आहे. तुकाराम महाराज म्हणतात चांगल्या मार्गातून आलेला पैसा पाहिजे. ही शिकवण सगळी भागवताची. आणि म्हणून हा नरदेहाचं सार्थक करणारा ग्रंथ आहे. तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक करणारा ग्रंथ आहे. म्हणून आचरण आणि नामस्मरणावर यावर जास्त भर दिला आहे. आणि म्हणून प्रवृत्ती निवृत्ती मार्गाचा ग्रंथ असल्यामुळं भागवत हे समाजामध्ये अन्य ग्रंथाच्या मानानं सर्व जास्त श्रेष्ठ आणि प्रसिद्ध आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भागवताच्या कथा श्रवण करायला मिळतील, ऐकायला मिळतील, कारण लोकांना आवडतात आणि आवडतात म्हणून लोक लावतात. कोणाला जर म्हटलं की मी ब्रह्मपुराण सांगतो किंवा ब्रह्मांड पुराण सांगतो, ब्रह्मोत्तर पुराण सांगतो, ऐकायला या, कोणी ऐकायला येणार नाही. आम्ही ऐकलं ना, आम्हाला त्याची इंटरेस्ट. हां, आम्हाला कृष्णाचं चित्र सांगा, भागवत सांगा, आम्ही ऐकू. आणि का तर हा लोकप्रिय झालेला ग्रंथ आहे. समाजामध्ये अत्यंत लोकांना आवडणारा ग्रंथ आहे. गृहस्थाश्रमी लोकांना संसार गृहस्थाश्रम करा. प्रियव्रताची कथा येते, त्याच्यामध्ये असं वर्णन येतं की प्रियव्रताला सांगितलं आहे स्वयंभू म्हणून, अरे गृहस्थाश्रम वाईट नाही. कोणी सांगितलं गृहस्थाश्रम वाईट आहे? गृहस्थाश्रम वाईट नाही, पण गृहस्थाश्रमाची आसक्ती वाईट आहे. गृहस्थाश्रमामध्ये राहून तुम्हाला देहानं तुम्ही गृहस्थाश्रमात राहा आणि मनानं परमेश्वराजवळ राहा. हे तत्व भागवताचं आहे. म्हणून गृहस्थाश्रम वाईट नाही, पण गृहस्थाश्रमाची आसक्ती वाईट आहे. देह प्राप्त झाला तुम्हाला, नरदेह, म्हणून तुम्हाला माणूस हा सामाजिक प्राणी, त्याला कुटुंबात राहावंच लागेल जोपर्यंत तुमचा प्राण आहे तोपर्यंत. परंतु कुटुंबात राहून तुम्ही उपकारापुरते राहा. कुटुंबाचे मार्गदर्शक म्हणून राहू नका. कुटुंबाला काही सांगणार तुम्ही आणि तुमचा भगवंत. नामस्मरण करा, चिंतन करा, त्यात तुमचा जास्तीत जास्त वेळ घाला. मुलाच्या आणि सोन्याच्या संसारात लक्ष घालू नका.
मिळाला तो वेळ सदैव भगवंताच्या चिंतनात घाला आणि सत्कर्म करा. कोणाचंही वाईट चिंतू नका आणि वाईट करू नका. उरलेलं आयुष्य अत्यंत आनंदात घालवा आणि शेवटचा दिवस गोड करा. त्याकरता भागवत आहे. म्हणून रामकथेतून आम्हाला रामाचं आचरण करता येतं, कृष्णकृतीतून आचरण करून चिंतन पण करता येतं. आणि चिंतन करून तुम्ही तुमचा नरदेहाचं सार्थ करून घ्यायचं. अनेक रूपकथा अशा आहेत ज्या तुम्हाला अत्यंत उत्तम रीतीनं मार्गदर्शन करतात, उपदेश करतात. कोणतीही कथा घ्या तुम्ही, नामस्मरणाचं आणि भक्तीचं महात्म्य या पूर्ण भागवतात प्रत्येक कथेत आहे. प्रल्हादानं कशी भक्ती केली आणि भक्ती करताना विषय वासनेवरती अंकुश ठेवून कशा रीतीनं नीतीनं धर्मानं वागावं याचं तत्त्वज्ञान प्रल्हादाच्या कथेत आहे. प्रल्हादाची कथा सांगते की प्रल्हाद आणि त्याची आई दोघंही नीतीच्या धर्माच्या मार्गाने जाणारे होते, कारण त्याच्या आईचं नाव सुनीती होतं. म्हणून कथेत रूपक ते नीतीनं सुनीतीनं धर्मानं वागणाराचा शेवटी अंत वाईट उत्तम होतो. परंतु सुरुचीनं विषयाच्या मार्गानं रुचीच्या मार्गानं जाणाऱ्या लोकांचा अंत वाईट होतो. म्हणून सुरुचीचा आणि तिचा पुत्र उत्तम यांचा अंत वाईट झाला. हे रूपक आहे. किती रूपक आहेत त्याच्यामध्ये. अजामेळ कथेतून ते रूपक हेच की अजामेळ तुमचा आमचा सामान्य माणसाचा ग्रहस्थाश्रमी असणारा असा व्यक्ती आहे, पण तो नास्तिक आहे. पण नास्तिक माणसाच्या हातून देखील जर रामनाम झालं, सहज नाम मुखातून आलं, तर त्याला मुक्ती प्राप्त होते. रूपक रूपानं आली कथा. नामस्मरणाचं महात्म्य सांगताना असुर प्रल्हाद तरला जातो. अहो, प्राण्याच्या कुळातला गजेंद्र मुक्त होतो. पिंगाला वेशात तरल्या जाते. हे सगळे नाम महात्म्य सांगणाऱ्या भक्तीच्या कथा आहेत. या सांख्यशास्त्राचं तत्त्वज्ञान तर तुम्हाला जगाची सृष्टीची उत्पत्ती कशी होते आणि कशा रीतीनं अनुष्ठान मार्गानं अष्टांग योगाच्या साहाय्यानं परमेश्वराला कसं प्राप्त करावं याचं तत्त्वज्ञान कपिल मुनीने आईला दिलेलं आहे. तेही आम्हाला यात पाहायला. विदुर मैत्रेयीच्या कथेमधून एक रूपक सांगितलेलं आहे. सुखी जीवनाची गुरुकिल्ली सांगितलेली आणि त्यांच्या चर्चेतून कर्माचा सिद्धांत मांडलेला आहे की 3 प्रकारचे कर्म: संचित, प्रारब्धन, क्रियामान. ते प्रारब्ध आम्ही आज भोगतो, ते भोगण्याचं कारण समर्थाने पण पंचार म्हटलेलं आहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. हे मागचं आमचं संचित आहे, ते आम्ही भोगत असतो. म्हणजे सुखदुःखाचं सुंदर रीतीनं विवेचन तिचं झालेलं आहे. श्रेयस काय प्रेयस काय ध्रुवाच्या कथातून कळतं. नामस्मरण कसं करावं? गृहस्थाश्रमी लोकांनी, नास्तिकांना देखील नामस्मरण करता येतं. चालता बोलता उठता बसता जर नामस्मरण केलं आणि नामस्मरण करता करता ते जर तुमचा स्थायी भाव झाला, इंद्रियाला जर वळण मिळालं, तर मरताना मुखातून सहज नाम येईल आणि तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. हे सामान्य गृहस्थाश्रमी लोकांसाठी हा सोपा मार्ग सांगितला. चल पद्धती. तर अचल पद्धती म्हणजे अनुष्ठान, नीती नियम सगळे नियमाचं पालन करून कडक ज्ञानी मार्गासाठी. म्हणजे नामस्मरण कसं करावं हे तत्त्वज्ञान. म्हणून प्रवृत्ती निवृत्ती मार्गाचा ग्रंथ असल्यामुळे संसारिकाला हा आवडतो. आणि म्हणून जिथं भागवत आहे त्या ठिकाणी संसारिक लोक जाऊन ती कथा श्रवण करतातच. म्हणून भागवत हा धर्मग्रंथ सर्वत्र श्रेष्ठ होण्याचे कारण आपण अनेक पाहिले. त्यातलं सगळ्यात जर महत्त्वाचं कारण असेल तर प्रवृत्ती मार्गाचा हा ग्रंथ आहे. ज्ञानभक्ती मार्गाचा हा ग्रंथ आहे. ज्ञानभक्ती मार्गाचा त्रिवेणी संगम आहे. यातून रूपक रूपानं सगळ्या कथा समजावून सांगितल्यात
त्या कथेमधून आम्हाला ज्ञान कळतं, त्या कथेमधून आम्हाला वैराग्य कळतं, त्या कथेमधून आम्हाला भक्ती कळते. भक्तिशास्त्राचा ग्रंथ असल्यामुळे सामान्य मनुष्य भक्तीकडे, कृष्णाच्या भक्तीकडे ओढल्या जातो. अशा प्रकारचं हे सगळं तत्त्वज्ञान या भागवतामध्ये. भागवताच्या सगळ्या कथा ह्या रूपक आल्या आणि हे सगळे रूपक जे ते वेदांताचं तत्त्वज्ञान तुम्ही आम्हाला सांगता. आणि म्हणून अशा रीतीनं हा श्रीमद भागवत ग्रंथ हा या कारणास्तव समाजामध्ये अन्य पुराणाच्या मानानं लोकप्रिय आहे. हा भाग आपण इथं पाहिला आणि भागवताचे महत्त्व पाहिलं, त्याची पार्श्वभूमी पाहिली. यानंतर आपण पुढची कथा बघणार आहोत की नैमिषारण्यातली कथा पाहू. ती उद्याच्या भागात पाहायला जाईल. आज भागवत कथेचा प्रारंभ झाला आणि भागवत कथेच्या प्रारंभाच्या निमित्तानं पहिल्या दिवसाचा हा पहिला भाग इथे आपण समाप्त करतो. थांबूया. झालेली सेवा श्री कृष्ण परमात्माचे चरणी समर्पित. कृष्ण 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 कृष्ण